नमस्कार. 7वे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आज या हडपसर येथे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचं अध्यक्षपद ऋषितुल्य इतिहास तज्ञ अभ्यासक अशा एका व्यक्तिमत्वाने स्वीकारलंय. तर त्याचा गौरव म्हणून जोरदार टाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की. एक लक्षात घ्या, नुसत्या टाळ्या वाजवायच्या नसतात, टाळ्यांबरोबर वीर रसाचा स्रोत तयार व्हायला पाहिजे, तर ती राष्ट्रभक्ती. बरोबर आहे ना सर? अग्निवीर तसे तयार होणारच नाहीये. खाली चैटिंग करने से कुछ नहीं होने वाला है. इधर तक घुसना मांगता है राष्ट्रभक्ति, और वो करने वाले हैं बलकौड़े जी. 40 साल लगाए उन्होंने सदन कमांड में, और सबसे बढ़िया रिवार्ड लेके आए हैं. और फिर क्या कर रहे हैं कि शिवाजी महाराज, पेशवा दफ्तर, मोड़ी दफ्तर, तंजावर दफ्तर, कितना कितना है उनका हिस्ट्री, सब पढ़ के दिखाओ. क्या पढ़ेंगे? तुम्ही वाचाल का? त्यांच्या कार्याचा आलेख म्हणजे पूर्ण पान ह्याच्यामध्ये मी छापलेला आहे की असं कुठलंही क्षेत्र नाही. आणि काय झालंय की राष्ट्रभक्ती ही इतिहासामध्ये पानापानात असते, आणि जेव्हा आम्ही इतिहास विसरतो तेव्हा आम्ही राष्ट्रभक्ती विसरतो. म्हणून इतिहास संशोधक हे खरे राष्ट्रभक्तीचे कारण जे आहेत, धबधबे आहेत असं म्हणायला मी काय मागे पुढे बघणार नाही. एक बाजू में फौज रहेगी, एक बाजू में इतिहास तज्ञ रहेंगे, तो देश ऐसा आगे आगे बढ़ेगा, तो महासत्ता बन जाएगा. आणि ह्या कामासाठी महाराष्ट्र शासनाने पण कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचा सगळा इतिहास अवलोकन करून इथं आम्हाला विशिष्ट अनुदान दिलेलं आहे. त्या संदर्भात आपले बेडकेर सर बोलतील. ते जाणीवपूर्वक इथे आलेले आहेत, तर त्यांना मी विनंती करतो कि त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. बरं मुलांनो, एक लक्षात घ्या, अभी वो जो फौजी अधिकारी है ना, वो अभी नहीं बोलने वाले. खाना खाने के बाद बढ़िया 1-1.5 घंटा बोलने वाले हो. हाँ, यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेल्या 7व्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाला जे भावी देशभक्त म्हणजे आपले विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी प्रथम अभिवादन करतो. आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ एक महाराष्ट्र शासनाची साहित्यिक विषयक काम करणारी राज्यातली प्रमुख संस्था आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर जे आपले अध्यक्ष पांडुरंगजी बलकवडे साहेब, स्वागताध्यक्ष डॉक्टर सुहास पायगुडे साहेब, त्यांनी आता उद्घाटन करून आपलं कर्तव्य बजावण्याकरता गेलेले बुक्के साहेब, ब्रिगेडियर डॉक्टर सुनील बोधे, कर्नल सचिन रेंदळे, आमच्या सहकारी सौ चंद्रलेखा बेलसरे आणि सर्व अन्य या शाळेचे मुख्याध्यापक डी जी जाधव, ॲडव्होकेट नंदिनी शहासने, आणि ज्यांच्यामुळं आज आपण सगळे या ठिकाणी आलो आहोत ते सर्व चंद्रकांतजी शहासने आणि त्यांचा परिवार, यांनाही मी अभिवादन करतो. मित्रांनो, अशा तऱ्हेचं साहित्य संमेलन हे साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये प्रथमच होत आहे. आजपर्यंत अनेक साहित्य संमेलनं आम्ही पाहिलेली आहेत. बेलसरेताईंनी पण पाहिली. बेलसरेताईंनी राज्यातली पाहिली, देशातली पाहिली, तरी परदेशातली पाहिली. त्या आमच्या दिवाळी अंकाच्या लेखिका आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर मला अतिशय आनंद याकरता झाला की देशभक्त, राष्ट्रभक्ती यासाठी आपले प्राण समर्पित करणारे जे जवान आहेत, त्या जवानांचं प्रतिनिधित्व करणारे 2 लष्कराचे सर्वोच्च अधिकारी आज या ठिकाणी उपस्थित, हे सर्वात आनंदाची गोष्ट. नाही तर साहित्य संमेलन म्हणलं की आम्ही पाहतो नुकत्याच झालेल्या आमच्या अमळनेर
ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो किंवा अन्य साहित्य संमेलन, त्या ठिकाणी पुढाऱ्यांची, राजकीय नेत्यांची गर्दीच जास्त असते. आणि त्या गर्दीतून साहित्य आम्हाला शोधावं लागतं, साहित्यिक शोधावे लागतात. ती पाळी चंद्रकांतजी तुम्ही आणली नाही, याबद्दल तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. मित्रांनो, या संमेलनाला येताना मला फार आनंद झाला आहे. त्याचं कारण एक वेगळं आहे. साहित्यिक आणि साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य म्हणून आलो, हे जरी असलं तरी ज्यांनी राज्यातले आज आणि देशातले हजारो प्रशासकीय अधिकारी घडवले, त्या देश शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेमध्ये हे संमेलन होते, याला खूप अर्थ आहे. आणि मलाही त्याचा अभिमान आहे, कारण या संस्थेच्या जनरल बॉडीवर मी सदस्य आहे आणि माझे वडीलसुद्धा 45 वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये लाईफ मेंबर. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की याच शाळेच्या आवारात, या शाळेमध्ये 1 महिना मी शिक्षक म्हणून काम केले. त्यामुळे मला अतिशय आनंद. माझे मामा, माझ्या मिसेसचे मामा ल.मा. सुभेदार हे या शाळेचे प्राचार्य होते आणि त्या काळामध्ये पतंगराव कदम नावाचा एक अर्धवेळ पार्ट टाईम शिक्षक या ठिकाणी नोकरी करीत होता. आणि त्यांनी अतिशय मोठं स्वप्न बघितलं आणि भारतीय विद्यापीठ उभं केलं. ते भारतीय विद्यापीठ आज राज्यातलं, देशातलं, परदेशातलं शैक्षणिक क्षेत्रातील एक सर्वोच्च विद्यापीठ ठरलेलं आहे. म्हणून त्यांच्याही पाऊलखुणा या आवारात असल्यामुळं मला त्याचा विशेष आनंद होतो. मी त्याही संस्थेवर गव्हर्निंग काउन्सिलवर मेंबर आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद असेल, राज्य साहित्य संस्कृती मंडळ असेल, आम्ही कशाकरता ही साहित्य संमेलन आयोजित करतो? तर मित्रांनो, दरवर्षी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं, तो एक उत्सव असतो, तो सोहळा असतो. पण जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलनं झाली पाहिजेत आणि त्यात स्थानिक साहित्यिकांना प्राधान्य देऊन संमेलनाची आवश्यकता आपण पटवून दिली पाहिजे. म्हणून आपण ही प्रत्येक जिल्ह्याला एक साहित्य संमेलन अनुदान देऊन आपण या ठिकाणी आयोजित करत असतो. चंद्रकांतजी भाग्यवान आहे. तेव्हा मंडळाची बैठक झाली 3 महिन्यापूर्वी आणि साधारण 60-70 अर्ज राज्यातून आलेले होते अनुदानासाठी. आणि आमच्या नियमानुसार एका जिल्ह्यामध्ये आपण एकच साहित्य संमेलन देतो, परंतु पुणे जिल्ह्यातून 2 साहित्य संस्थांची आपण निवड केली. याचं कारण असं की पिंपरी चिंचवडचे जे डॉक्टर राजन लाखे आहेत, त्यांना आपण एक साहित्य संमेलन मंजूर केलं. आणि विशेष बाब म्हणून हे देशभक्तीवरचं पहिलं साहित्य संमेलन असल्यामुळं आपण यांना मंजूर केलं. म्हणून याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या, आज तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये काम करत आहात, विद्यार्थी म्हणून काम करत आहात. इथे एस.एस.सीचे विद्यार्थी पण आहेत. मी पाहतोय सकाळपासून ते सगळ्यांचं पोहे देणं, चहा देणं, पाणी देणं, हे अतिशय सेवाभावपूर्ण काम करतं. आणि मग हे जे तुमच्यातनं काही पुढचे साहित्यिक घडले पाहिजेत, ते देशभक्त घडले पाहिजेत, राष्ट्रभक्त घडले पाहिजेत, यासाठी तुम्हाला जर प्रेरणा कशातून मिळत असेल तर ती साहित्यामधून आणि पुस्तकामधून मिळते. आणि म्हणून आपण पुस्तक प्रेमी झालं पाहिजे. आज या ठिकाणी इतिहास संशोधक आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ बलकोडे साहेब उभे आहेत या ठिकाणी. या माणसाने देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम हे कशातून तुम्ही पाहता तर आपल्या इतिहासातून पाहता. आणि तो इतिहास जपण्याचं काम, जतन करण्याचं काम, संवर्धन करण्याचं काम आणि त्या इतिहासातील महापुरुषांच्या चरित्रांना उजाळा देऊन आपल्यासमोर आणण्याचं काम बलकवडे साहेब करतात. म्हणून एका अर्थाने तेही इतिहासातले देशभक्त आहेत. त्या अशा तऱ्हेने या साहित्य संमेलनाला शहासने परिवाराने देशभक्तीचा एक प्रकारचा मेळावाच या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून मी मित्रांनो आपल्याला सांगतो, सगळ्या विद्यार्थ्यांना, की आपण वाचायला शिका. आपण आपल्या आवडीची पुस्तकं वाचा. आपल्या ग्रंथालयामध्ये आपण जाऊन नुसतं सर सांगतायत म्हणून महिन्याला एक पुस्तक घ्यायचं आणि रजिस्टरमध्ये सही करायची असं करू नका. असंख्य पुस्तकं वाचा,
तेव्हा खरा माणूस, खरा भारत, खरा देश, खरं देशप्रेम हे आपल्याला दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदराने उल्लेख करतो. त्यांना साहित्याबद्दल किती आस्था होती हे इतिहासकारांनी पुन्हा नव्यानं समाजासमोर आणणं गरजेचं आहे. बलकवडे साहेब, मी आपल्याला वेगळं सांगायला पाहिजे असं नाही, पण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना गागाभट्टांनी राज्याभिषेक करण्याचं ठरवलं आणि जेव्हा गागाभट्ट त्या ठिकाणी आले तेव्हा छत्रपती साहेबांनी काय विचारलं असेल गागाभट्टांना की आमच्या इथे जे पंडित आहेत त्या पंडितांना तुमच्यासारखं उत्कृष्ट साहित्य आणि उत्कृष्ट निर्मिती करण्याचं त्यांना मार्गदर्शन करा. माझ्या स्वराज्यातलं आज आपण पाहतो, राज्याची व्याख्या करतो, देशाची व्याख्या करतो. आज काय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपण सगळेजण जात आहोत. आज आपण एकमेकाला घरी वाढदिवसाला बोलवायचं सुद्धा आता भीती वाटायला लागलेली आहे. एकमेकाला शुभेच्छा द्यायची सुद्धा आपल्याला भीती वाटायला लागलेली आहे. कारण कधी कुठून गोळी येईल आणि विश्वासघाताने आपली हत्या होईल हे आपल्याला समजून येत नाही. पण अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्यासमोर आला पाहिजे की त्यांनी आपल्या परिसरातील सर्व ब्राह्मणांना, साहित्यिकांना, लेखन करणाऱ्यांना बोलावलं आणि गागाभट्टांच्या समोर उभं करून सांगितलं की माझ्या स्वराज्यातला साहित्यिक, माझ्या स्वराज्यातला हा अभ्यास करणारा जो विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, त्याने गागाभट्टासारखं पांडित्य प्राप्त करावं अशी आज्ञा छत्रपती साहेबांनी. म्हणजे इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी साहित्याबद्दल एवढं प्रेम व्यक्त केलेलं आहे. त्यांचे सुपुत्र यांनी धर्मासाठी बलिदान केलं, स्वराज्यासाठी बलिदान केलं. छत्रपती संभाजी महाराज यांनी तर संस्कृतमधून ग्रंथसंपदा 17 ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. बुधभूषण हा त्यांचा काव्यसंग्रह जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि जर्मनच्या विद्यापीठामध्ये दोन्ही मेजर साहेबांना सांगतो, कर्नल साहेबांना, की त्या ठिकाणी अभ्यासासाठी तो लावलेला. म्हणजे केवढं महान काम संभाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि आपण आपल्या शालेय पुस्तकं जे असतात ते सुद्धा आपण नीट ठेवत नाही. पहिलं पान फाटलेलं असते, शेवटचं पान फाटलेलं असते, मधल्या आदल्या पानावर आपण काहीतरी लिहिलेलं असतं. आपली पुस्तकंसुद्धा आपण नीट ठेवत नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे की पुस्तक आपण नीट ठेवा, वाचा, ग्रंथ वाचा, लायब्ररीमध्ये जा. चांगले चांगले देशभक्तांची या ठिकाणी शासने साहेबांनी ही चित्र लावलेली आहेत. मी त्यांना सांगितलं की चित्र लावली ते खूप छान झालं, देशभक्तींच्या ह्याचं प्रदर्शन आपण करतात तेही छान आहे, पण नव्या पिढीसमोर देशभक्तांची चरित्र मोठ्या प्रमाणावर आली पाहिजेत आणि ते काम या साहित्य संमेलनातून झालं तर आम्हाला त्याचा जास्त आनंद आहे. म्हणून मी त्यांना विनंती केली की तुम्ही जेवढे 10,000, 11,000, 12,000 जेवढ्या देशभक्तांचं चरित्र संकलित कराल त्याचा ग्रंथ महाराष्ट्राचे साहित्य संस्कृती मंडळामार्फत आपण प्रकाशित करू की तेवढे साहित्यिक जगासमोर येतील. आणि म्हणून आपल्याला या साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी संमेलनाची सुरुवात झालेली आहे. दिवसभराचे कार्यक्रमसुद्धा अशाच पद्धतीने चांगले व्हावेत आणि आपल्यातून, आपल्या विद्यार्थ्यांच्यातून चांगले साहित्य घडावे, चांगले देशभक्त घडावेत अशी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि एक सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आज आपण या 4 भिंतीच्या आत सुरक्षित आहोत. शाळेच्या आवारामध्ये आज आपण सुरक्षित आहोत. आपल्या घरामध्ये आज आपण सुरक्षित आहोत. आपली बायका, मुलं, माता, भगिनी, आमच्या मुलं मुली ह्या रस्त्यावरून आज हिंडताना सुरक्षितरित्या हिंडतात. हे कोणामुळे हिंडतात? तर या ठिकाणी जे 2 लष्करी अधिकारी बसले हे सीमेवर परकीयांपासून आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचं रक्षण करतात. म्हणून आज आपण सुरक्षित या ठिकाणी राहतो. तेव्हा सर्वांनी उठून त्या दोघांना सलाम करावा अशी मी विनंती करतो. सर्व विद्यार्थ्यांनी उभा राहून या भारत मातेचं रक्षण करणाऱ्या आपल्या देशभक्तांना सगळ्यांनी सॅल्यूट करावा. जय जवान, जय जवान, भारत माता की. धन्यवाद सर, आपण येऊन आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला आशीर्वाद दिले.